मित्रा, तू सर्वात आधी कल्पना कर, तू आपल्या महाराजांच्या स्वराज्यात आहेस आणि तू चोरी केली आणि त्यानंतर तुला वाटेल थोडी शिक्षा होईल आणि सर्व काही संपेल, पण नाही. तर मित्रा, स्वराज्यात चोरी म्हणजे फक्त गुन्हा नव्हता, तर तो एक विश्वासघात होता. पण मित्रा, आपल्या समोर एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजेच त्या काळात लॉ सिस्टम इतका स्ट्रॉंग कसा होता. कारण मित्रा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाही पोलीस स्टेशन होते, नाही मॉडर्न कोर. तरीही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात चोरी फार कमी का होत होती. मित्रा, त्या काळात गाव, किल्ले, बाजार आणि सर्वीकडे संपत्ती होती, जसे की धान्य, सोने, व्यापार आणि हेच तर सर्वात मोठी संपत्ती होती. जर मित्रा आपल्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये चोरी वाढली असती तर लोकांचा विश्वास तुटला असता आणि अर्थव्यवस्थाही कोसळली असती. आणि एकदा का विश्वास गेला तर राज्य काही टिकत नाही. म्हणूनच तर आपल्या महाराजांनी एक गोष्ट ठरवली, न्याय जलद आणि कठोर असायचा. जर मित्रा स्वराज्यामध्ये गुन्हा झाला तर लगेच चौकशी व्हायची, साक्षीदार तपासले जायचे आणि खोटं बोलणाऱ्यांनाही शिक्षा होती. म्हणजेच की मित्र, आपल्या महाराजांचं सिस्टम ट्रान्सपरंट होतं. जर कोणी चोरी करताना पकडला गेला तर त्याला कठोर शिक्षा मिळायची, पण महाराजांचा न्याय अंध नव्हता. म्हणजेच की मित्रा, जर कोणी गरजेपोटी चोरी केली असेल तर त्याला समजून घेतलं जायचं आणि मदत पण केली जायची. आणि मित्रा, हीच तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ताकद होती, शिक्षा प्लस मानवता. कारण आपल्या महाराजांना माहित होतं, भीतीने नाही तर न्यायाने राज्य टिकतं. म्हणूनच तर मित्रा, निर्दोषाला काहीच शिक्षा नाही आणि दोषीला कधीच माफी नाही. आपल्या महाराजांचं सिस्टम परफेक्ट बॅलन्स मध्ये होतं. आणि म्हणूनच तर मित्रा, स्वराज्यातील लोक म्हणायचे, स्वराज्यात न्याय जिवंत आहे. लोकांना भीती नव्हती तर विश्वास होता. आणि म्हणूनच आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजा नव्हते तर ते न्यायाचे रक्षक होते.